श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. चिंतोपंत टोळ सोलापुरात मामलेदार म्हणून काम करीत. कारकुन त्यांचा असत. साताऱ्याचा रहिवासी रजा घेऊन घरी जात. माघारी असे परत येत. पंढरपुरासी वाटेत दर्शनासी थांबला. ते काळी पंढरपुरात गोपाळबुवा महासिद्ध नामे एक अवधूत राहत होते तेथवरी. विठ्ठल दर्शन करून सिद्ध दर्शना जाई कारकुन. गोपाळ सिद्ध त्या पाहोण वदले पहा काय ते, अहो तुमचे मामलेदार, त्यासी कळवा समाचार, लिहून घ्या सविस्तर. पत्र तुमच्या साहेबांना, येत्या काही वर्षात श्री दत्तात्रेय अवधूत येऊन तुम्हा भेटत. सेवा त्यांची करा हो, ऐसे करीती भाकित. पंढरपुरी गोपाळ सिद्ध कारकुन येऊन सांगत चिंतोपंत टोळांना. असो स्वामी समर्थ मंगळवेड्यासी होते राहत, लीला करीती अनंत लोकोद्धारा कारणे. नित्य राहती अरण्यात, क्वचित येती ग्रामात, 12 वर्षे मंगळवेड्यात. ऐसे राहिले श्री स्वामी भाग्यवंता दर्शन देत. लोक दत्तावधूत म्हणत, दिगंबर स्वामीही म्हणत, काही लोक तयांना. बाळकृष्ण नामे सिद्ध होते मंगळवेड्यासी राहत, नित्य जाती अरण्यात, दर्शन घ्यावया स्वामींचे. येता बाळकृष्ण भक्त स्वामी कटेवरी ठेविती हात. विठ्ठल रूपे दर्शन देत आपुल्या प्रिय भक्तासी. श्री स्वामी समर्थ बाळकृष्णासी सिद्ध करीत, अनेक लीला करीत, भक्तोद्धारा कारणे. एका ब्राह्मणा घरी जात, वांझ गाय दुग्धवती करीत. ब्राह्मण होई विस्मित, पाहुणी लीला स्वामींची. बसप्पा तेली भक्त दर्शना जाई अरण्यात, कंटकशयनी श्री समर्थ. पाहुणी विस्मित होत असे, मनापासोनी भक्ती करीत अरण्य स्वामींसी सेवित. लीला पाहे अद्भुत श्री स्वामी समर्थांच्या. बसप्पा आणि स्वामी समर्थ फिरत असती अरण्यात. असंख्य सर्प दिसत, पाहुणे भक्त भीत असे. स्वामी बसप्पा ते सांगत, हवे तितुके घे म्हणत. पागोटे सर्पावरी टाकत, एक उचलून घेत असे. आता घरी जा म्हणती, तो जाई ग्रहाप्रती. पागोटे झटके खालती, सुवर्ण लगड पडत असे. गेले त्याचे दारिद्र्य, तो झाला श्रीमंत. ऐसे महात्मे अद्भुत श्री स्वामी समर्थांचे. बसप्पा तेली सद्भक्त अक्कलकोटी वारी करीत कृतज्ञतेने सांगत महिमा स्वामी समर्थांचा. एक स्त्री वांझ असत, वय 65 वर्षे असत. बसप्पा तिथे म्हणत, सेवी स्वामी समर्थांसी. नित्य घेई स्वामी दर्शन, दर्शनाविन न घे अन्न. होईल तुझी इच्छा पूर्ण. प्रसन्न होता श्री स्वामी. ऐकून बसप्पाची मात, वृद्ध स्त्री व्रत घेत स्वामी दर्शनासी अरण्यात. नित्य पहा ती जात असे. कधी कधी स्वामी समर्थ वृद्ध स्त्रीची परीक्षा पाहत. 2-2 दिवस होती गुप्त, कोठे न मिळती ती लागी. अशी परीक्षा अवस्थेत अशा परीक्षा अवस्थेत 2-2 दिवस उपाशी राहत, परीन व्रत सोडित. ऐसी निष्ठा तियेची. 2 वर्षे व्रत करीत स्वामी समर्थ प्रसन्न होत. शिरस वृक्ष दावित, खा म्हणती चिक याचा. स्वामी आज्ञेप्रमाण करी चिक सेवन. 1 वर्षात पुत्रनिधान लाभले पहा तियेसी. बाबाजी भटाच्या विहिरीस समर्थ कृपे पाणी लागत. यवन भक्ता सिद्ध करीत, अवलिया ख्याती होत असे. मंगळवेढा अरण्यात नदी किनारी असती समर्थ. आणखी 2 महासिद्ध प्रकट तेथे जाहले. तेथेही तिघी पर्वत चढत, एकमेकांशी बोलत, परीन कोना कळत. संभाषण तया तिघांचे. का रडतो का म्हणे एक म्हणे, हा काका मारतो. दुजा म्हणे, असे का करतो. तिजा म्हणे, गूढ भाषा सिद्धांची. लीला विग्रही समर्थ मंगळवेड्याहुनी निघत पंढरपुरासी येत. दर्शन द्याया भक्तांना. तेथुनी मोहळासी येत. भीमा नदी वाटेत महापुरात प्रवेशत. समर्थ स्वामी सद्गुरु महापुरात चालती समर्थ. पाणी गुडघाभर होत. लोक होऊन विस्मित, अद्भुत प्रकार पाहताती. गवे स्वामी मोहळात ते समयी होते राहत. स्वामी समर्थांसी सेवित, अति भक्ती करोनिया. तेथोनी स्वामी निघत सोलापुरासी पोचत. दत्त दिगंबर अवधूत दत्त मंदिरी बैसती. चिंतोपंत टोळ दत्तभक्त येती दत्त दर्शनार्थ. पाहुणे स्वामी समर्थ मणी मणी म्हणती अवधारा. हे कोणी सिद्ध पुरुष दिसती. ऐसे टोळ मणी म्हणती. तत्काळ समर्थ उत्तर देती, तुला उचापती करीत कशाला. आम्ही असो सिद्ध बुद्ध, यात तुझे काय जात. उगाच उचापती करीत
कशासी येथे आहेस तू? टोळमणी टोळमणी म्हणत, हे मनकवडे असावेत, मनीचे सर्व जाणत. असे म्हणती म्हणा माझी, आम्ही असू मनकवडे अथवा असू पूर्ण वेळे, तुझ्या बापाचे काय जाते? म्हणून रागे भरताती. पाहुणे जाणिले अंतर, टोळ करीती नमस्कार, म्हणती तू दत्त दिगंबर समजूनी मजला आले हो. पंढरपुरी गोपाळावधूत ते भविष्य सांगत, श्री समर्थ दत्तावधूत भेटती काही वर्षांनी. ते भविष्य खरे जाहले, म्हणून हे चरण भेटलो. घरी चला ऐसे विनविले, श्री स्वामींसी ते धवा. स्वामी त्याचे घरी जात, काही दिन तेथे राहत. परी येता मनात, उठून कुठेही जाती ते. स्वामींसी घेऊनच सांगत, टोळ अक्कलकोटी जाऊस पाहत. परी स्वामी होती गुप्त, कोठे गेले कळेना. गुप्त होऊनी वाटेत, हुमनाबादी प्रकटत. माणिक प्रभू तेथे असत, महासिद्ध अवधारा आपुल्या आसनी बैसवित. प्रभू सर्व सांगत, हे असते दत्तावधूत, जगद्गुरु सर्व विश्वाचे. हुमनाबादेहुनी निघत, अंबेजोगाईसी जात, योगेश्वरीसी पाहत. समर्थ स्वामी सद्गुरु तेथेची समीप अरण्यात. दत्त पहाड गुहा असत, गुहेत राहती श्री दत्त. समर्थ स्वामी सद्गुरु काही दिवस समाधीस्थ. तेथे राहती श्री समर्थ, तेथोनी चळांबे गावे येत. लीला विग्रही श्री स्वामी, तेथे रामदासी मठात. स्वामी समर्थ होते राहत, लीला करीती अद्भुत. श्रोते तुम्ही अवधारा, स्वामी असती निद्रिस्थ. बुवा मठासी टाळे लावित, बाहेर निघून जात. कोंडोनिया स्वामींना काही क्षणानंतर तो जाई नदीवर. स्वामींसी पाहे तेथवर, मुलांसवे खेळताना. आश्चर्य त्याचे वाटत, धावत येई मठात. कुलूप पाहुनी निश्चिंत, होऊनी उघडी मठाते. परी स्वामी समर्थ झाले तेथुनी गुप्त, हे पाहुनी विस्मित. रामदासी होतसे ऐसे परी फिरत फिरत, प्रज्ञापुरी स्वामी येत. अक्कलकोट स्वामी समर्थ म्हणून कीर्ती होतसे. राहुनी अक्कलकोटात 300 सिद्ध निर्मित. केवळ 20 वर्षात अगाध महिमा तयांचा. कोट्यावधी जना उद्धरिले, लक्षावधी चमत्कार केले. अद्भुत सामर्थ्य दाविले. महास्वामींनी तेथवरी समस्त पृथ्वीचा कागद केला. सप्त सागर शाही आणिला. सरस्वती बैसे लिखाणाला. तरी लीला संपेना, ऐशा लीला अनंत. येथे पाहूस संक्षिप्त, श्री समर्थ लीलामृत अगाध जाना आहे हो. ओम निरंजनाय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. सर्व देवी देवता स्वरूपाय महादत्त अवधूताय प्रज्ञापूर निवासाय नमन माझे तुझ लागी. हे चरित्र संक्षिप्त तुझे तू निर्माण करीत, तव चरणी लीन होत. म्हणून मी सर्वदा श्री समर्थ वाङ्मय मूर्ती ऐसी होवो ग्रंथ ख्याती. श्रवण पठने सन्मती प्राप्त होवो भक्तांना. हे दत्तात्रेय गुरुवर्या मजवरती करीतू दया. सद्भक्तांसी सदया अन्न वस्त्रादे देई तू. तैसेची देई सद्गुरु दर्शन. करुणामय ज्यांचे जीवन लोकोद्धारार्थ अवतरले. ओम दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असो श्री स्वामी समर्थ येऊनी राहती प्रज्ञापुरात. अनेक जना उद्धरित, नाना लीला करुणिया. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.